फुलावती बाई इकडे खाली बसा गे लाजायचं काय खाली बसायचं तसं काय फुलावती बाई बघा फुलावती बाई 5 रुपये घ्यायचे आणि काठेवाडी घोड्यावरती म्हणायचं पण कसं झालं पाहिजे कसं त्या गाडव्यांनाकडे पाठ करून बसायचं आणि माझ्याकडे तोंड करून म्हणायचं झेले अण्णा काय रे आमच्या खिशात काही चिचूक आहे अरे तुझं 5 तर माझी 10 फुलावती बाई ही 10ची नोट घ्यायची आणि अजून कवळी पोर ही लावणी या 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 झेल्याकडं पाठ करून आणि माझ्याकडं तोंड करून म्हणायची चांगली घोळून घोळून. अगो बाई झेले अण्णा तुमच्या काठेवाडी घोड्याला हे पळू देईल असं झालं की सोडतोय काय कोण पळू देत नाही गाडवे अण्णा सोडा त्याचे 10 माझे 15 तुम्ही का बस असं लहान पोरासारखं 5, 10, 15 काय करायला लागलाय दौलत ज्यादाच करायची तर असं जपून पायरी पायरीनं काय चढताय मग एक धेंग टाकून 5 पायऱ्या चढतो की पडचिक सोडतोय काय घ्या ₹50 काय रे गाडवे आहे का काय खिसा शिल्लक अरे झेल्या अरे पैसे बायका मिळवत्यात बायका तुझं 50 नव का ही काढली बघ गचगचीत 100ची नोट आता आहे का कुणाचा आवाज काय रे बायका पैसे मिळवतात काय मग कशाला त्या राधूबाईच्या जीवावर उड्या मारतोस भेटे आणि हे मर्द पुरुष अरे बारक्या पोरासनी वाटाय दिलेली दुधाची पावडर विकून खातोस की रे झेल्या शाबास झेल्या ना तुमचं बी काढलं बघा हेल्थ सेंटर बाहेर सोडतो काय बाहेर काढलंय मी बी त्यांची सोसायटी काढतो की बाहेर काय घास आहे कोबड्या का काय रे गाडवे गोरगरीब शेतकऱ्यांना खत वाटायला दिलं तुमच्याकडे त्या कंपोस्ट खतावर ताव मारता की रे भेटे हो झेल्या वा झेल्यांना आता आमच्यावर बी संक्रांत येणार वाटत काय मारतो रे झेल्या बोलायचं नाही काय रे त्या देवस्थानच्या बांधकामात सुद्धा तुम्ही हात धुवून घेता की रे झेल्यांना कोण बोलताय रे मी बोलतोय तुम्ही बोलताय दिव्याखाली अंधार कशाला बोलताय का बसा काय हो सरपंच तुम्ही मला दाबी देता काय तुमचं गाडू काय परवाचा फायर ए छेल्या काय एवढी जास्त चढली असेल तर खालवर घोंगडा घेऊन गप पड जा की काय बडबड लावली पाटील फुलावती तुम्ही जावा ती लागली की वरडायला चल गाव झेल्यांना पाटील एकाएकी गेले काय भानगड काय नाही तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका भानगड काय नाही काय रे लक्ष देऊ नका माझे आहे हो भानगडच आहे अरे नाही बोलत की चिमटा कशाला काढतो झेल्यांना बोलू नका हो भानगड काय नाही अरे काय शिट्ट तेवढं त्यांचं आमचं सामायिक खात आहे बोलायचं नाही कुठं बिलकुल घेताय काय चुप आता जिंजाला जात्याचं पाळ बांधून उलटी टाकीन आड्याला मग कसा जीव तरी घे माझा असं गोपाला आण ती मसाला इकडं खालीच्या तोंडात शिकवणाचा आवाज 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 हे भूताचं खोटा काय बोलतोय भूत नाही हो हाडळ आहे हाडळ अशी गोरी पान हाडळ आहे बघा अहो झेल्यांना काय नाही तेच बोलताय बोलायचं नाही का बसा आपण जाऊया
पुन्हा वर्षी तर याद राख. चाल गोपाळ. येतो जा. अहो आता आणि काय काम काढलं? बर बर लवकर या. कुठं गेला असेल मी? कोण पेटीवालं? अजून इथंच नाही, जरा पैशाचं पाकिट पडलं कुठं. बघा गावलं बरं. सापडलं? इतकं मोठं पाकिट मगा जर भुईवर पडलं आणि कुणालाच कसं दिसलं नाही. नाही ते हे मग कळलंच नाही मग केव्हा पडलं ते. जाऊ का, माणसं वाट बघत. बाकी पेटीवालं तुमची तयारी चांगली दिसते. नाही म्हणजे साथ चांगली करता, हात चांगला आहे. नाही गुरु चांगला आहे. जाऊ का मग? या मल्लेश. पैशाचं पाकिट पडलं होतं तुझं. झोपायचं नाही. हो काय करतायसा? झोप कुठं सोडून आला वय? वस्तीवर तो आवाज ऐकल्यापासून पाक झोप उडाली बघ माझी. हे भूत पडिल होय तुम्हाला? तू ते किचळे ऐकलेच ना? होय. अगं नक्की तिथं काहीतरी पाणी मरत असलं पाहिजे. फुला तो कोणाचा आवाज आणि तिथं काय गुपित आहे याचा छडा लावायलाच पाहिजे बघ. अहो कुणाला तरी बळजबरीनं डांबलं असेल. तो माणूसच तसा हळकट दिसतोय बघा. असं काय करायला कमी करेल म्हणता काय? मग कोणाला डांबला असेल? पण कशावर म्हणतेस तू? अहो तिची नजर वळखत नाही होय तुम्हाला? मला शालू घ्यायला आत बोलवलं ते काय चांगल्या भावनेनं म्हणता? छा माझ्या अंगावर हात टाकायला बघत होता बघा. तर ते काय साधी आसामी आहे का काय? मी एक सांगू का तुम्हासनी? काय? आपण हे गाव सोडून गप लवकर इथं सही सलामत सुटल्याला बरं बघा. नाही नाही तसं करून भागणार नाही. मग मी आलोय कशाला इथपातूर? अहो तो हैवान काय करेल आणि काय नाही. काल रात्री तर माझा जीव नुसता टांगणीला लागलाय बघा. होय होय. मग तुम्ही जावा सगळी, मी राहतो माझ. एवढा राग आला होय माझा? मग शब्द कशाला दिला तास? दिलायस की. नुसता शब्द का? मग आणि काय? काय नाही. असं नाही हो. बरं मला सांगा, मी तुमचं कोणतं काम करू? तुम्ही सांगशीला ते करेन. होईल तुझ्या हातनं? माझी शपथ दिली आहे मी. आता आणि काय तुमच्या गळ्याची शपथ देऊ? हे बघ फुलावती, एक काम करायचं. आपण दोघं मिळून त्या वस्तीवर जाऊ आणि तिथं काय गौड बंगाला यायचा तुम कर. वस्तीवर? आणि तिथवर कसं जायचं? आपला संशय घेतला तर? अरे सजावरी फिरायला गेलं का जायचं? असं म्हणता? नाहीतर असं करू, किती केलं तर तू नाचणारी बाई. मुद्दाम वाटवाकडी करून त्याला भेटायला गेलीस तर त्याला काय काळबीर दिसणार आहे? उलट सावज आपल्या पायानं आप चालत आलं असं वाटेल त्याला. आणि मला जाळ तरलं म्हणजे? अगं मग मी आहेस की पाठीवर. तूच त्याला जाळ्यात घ्यायचं आणि त्याला बोलण्यात गुंतवायचं. तोवर मी काय अंदाज लागतो का बघ. आणि बोलता बोलता त्याने दाराला कडी घातली तर? तशी वेळ आली तर मी आहेस की मग. असं? मग बरे समजा मी तुमचं काम केलं तर मला काय देशील? अगं काय मागशील ते दिन बघा. हा मागून तर बघ. बघा हा, नाही तर फाटीवशीला. होय का? तुम्हा पुरुषाचं काही सांगता येत नाही. सगळे अशीच म्हणतात कामापुरतं. अगं पर देणारा मी आहे ना. माग तर मर्दीने. खरं? मग असं करा, ह्या दोन्ही पैकी कंच बोट ठरता धरा. याने काय म्हणायचं?
मला एक परीक्षा बघायची आहे. आपण ही कसली परीक्षा बोर्ड धरायची? हाय आपली माझ्या मनाची धरा. म्हणजे मी एक मनात योजले. मनात योजले? अरे मग थेट मला सांग की मध्ये बोर्ड कशाला? तसं नाही सांगायचं. पास झाला तरच सांगेन. धरा. आणि समज नशिबानं दगा दिला आणि नापास झालो तर? चला काहीतरी काय बोलता, गप्पोट धरा बघू. कंच धरता? धर म्हणतेस? डोळे जाग. म्हणजे जाग म्हणतो तू. मग ह्या परीक्षेत जागायचं. बर बोट धरायला सांगितलं तर हात कशाला धरता? तेच मागितलं होतं. खरं काय? फुला ए फुला, हे काय डोळ्यात पाणी? मी स्वप्नात तर नाही नो. राम 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 राम. राम राम. कुणीकडे? इकडे कशी काय वाटवाकडी केली? आले ते इकडच. आपलं ते हे काय नाही, म्हटलं दिवसा वाडा बघावं. रातचं काही बघणं झालं नाही. असं असं. मग त्यात एवढं गडबडायला काय झालंय? हे सरपंच आहेत ना? मग सरपंच आहेत की. कुठं आहेत? इथं नाही, गावात. असं झालं होय? का आधी काय ठरलं होतं वाटतं? नाही तसं काही नाही, मी आपली सहज वाडा बघायला आले. अहो मग या की. संध्याकाळच्या पारी एखादी चक्कर असते म्हणा आमच्या मालकांची. या 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 या. छान घर बांधलं होते रानात. तर सगळ्या सोयी करून ठेवल्यात मी. आणि आता हीच मी खेळणार आहे. परवा सगळं हिंडून बघितलं नाही सावे तुम्ही? नाही, मी वरचा दिवाणखानाच तेवढा बघितला. काय हो हे आत आणि काय आहे म्हणायचं? अहो वरचा दिवाणखाना खास बैठकी करता आणि हे आपलं आलत भलत आल्या गेलेल्याची मोठा बसायला. चला की आत धावतो तुम्हाला. चला चला. आता सांगा बघू, या कोटीच्या खोलीचं दार कुठं आहे ते? किंवा दार कुठे आहे काय समजत नाही बघा. सगळी भीत एकच आहे असं वाटतंय का नाही? वय कशी आहे करामत? दाखतो तमातमासनी दार कसं उघडायचं ते. अक्षी भोंगिरागत कळ दाबली की दार उघडतं की हो? अहो गडावर चोर वाट असत्यात तशी वाट आहे ही. बघू. हा आता हिथनच माघारी फिरायचं. का दावा की चोर वाट? छे छे, पुढे जायला परवानगी नाही. तुम्हाला म्हणून मी धावलं. कुणाला सांगू नका. हं चला. आता एवढ्यात पाटील येतील, त्यावर तुम्ही वर बसा म्हणजे झालं.
गोपाळा अरे गोपाळा आलो आलो. कुठं होतास रे? वर माडीवर होतो जी. वर काय करत होतास? बघा चला की कोण आलंय यात. कोण रे? तुम्हीच ओळखा बघू कोण असेल ते. बाई आहे का माणूस? बाई माणूसच आहे. अरे बस कोण आलंय म्हणायचं? आता प्रत्यक्ष डोळ्याने बघा चला की कोण आलंय यात. असं आज कुणीकडे काय मोर्चा बनायचा ह्यो? हे आलते सहज भेटायला. नव काल रात्री झेले अण्णानं तसा तू तमाशा केला. तुम्हाला तसं बोलल्याला माझ्या जीवालाच लागलं बघा. त्या चिलटाचं काय मनावर घेतीस? नाही पण माझा जीवच राही ना. म्हटलं जरा भेटून तरी यावं. म्हणजे आज सांची चक्कर टाकली नसती तर चांगला चानस पडत होता म्हणा की. तरीच मला बी सपन पडल्यागत झालतच. चल अरे गोपाळा जी देवडीवर कुणीच नाही. बर बर जातो. हो फुला एक फुला कोण पाहिजे मला? सोडायला आमचा माणूस आहे इथं काय लावलं? अगं फुला, अगं तिकडे समजा घोटाळा झाला. अहो काय झालं? अगं सगळी तांडायला लागल्यात. लई इस्कोट व्हायची पाळ्या आल्या. तुझ्याशिवाय बदायची नाही. पण एकाएकी एवढं झालं तरी काय? अहो पैशासाठी भांडत्यात. डोसकी फुटायची वेळ आली. फड सोडून निघायचं. चल बघू. जातो बरं का? अहो जातो रामर. अहो टकराव माझी काय येतं सारखं. चल. लवकर आलात म्हणून बरं झालं. नाही तर चांगलीच बिलामत आली होती बघा. तुला शिलकून दिसतोय अगोदर. गोपाळा जी या पेटीवाल्यावर जरा नजर ठेवायची. बर या इस्माचा मला जरा संशय बाधतोय. ठीक आहे. काही एवढा विचार चाललाय या पिशवीवर? तुला कळायचं नाही. नाही पर फुला, तुला काय वाटतं ह्या पिशवीवर? काय वाटणार? तेच. अगं या पिशवीवर सगळा गुत्तापा उलगडल असं वाटतंय मला. आणि ते कसं? मी सांगू? तू मास्तर आणि ती मास्तरीन पडून गेलंच नसतील. चोरी करून कुठे गेले असतील होते? छापून आलं नव्हतं का तसं? पेपरात काय सगळं खरं छापून येते होय? मग कुठे गेले असतील म्हणता? मला तर वाटतंय त्यांचा खूनच झाला असेल. काय खून? सांगू? अगं ते जर पैसे घेऊन पळून गेलं असतं तर सोसायटीच्या पैशाची पिशवी सरपंचाच्या वस्तीवर कशी आली असेल? काय येते का ध्यानात? खरं घेऊ. काय एवढ्याशा पिशवीवरनं गणित बांधलं बघा तुम्ही. अगं पावलावरनच आम्हाला माग काढावा लागतो. कोण आहे? गणपाव? खरं झोप येत नाही वाटत. कसली झोप? होय का? रोज रातचं बघतोय. काय का तुम्ही दोघ जण कुचू 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 बोलत असताय सा? अरे काय नाही, झोप बघू तू. काय झोप मारतीने? तुमची वटवट सारखी सुरूच असते. झोप. तुझी लई वटवट बघ. अरे झालं का नाही धुणं? झालं की एवढं धोतर केलं की झालं. आवर लवकर. म्हणलं हा तुला एक सांगू का? अरे काय सांगतो? नाही त्या पेटीवाल्याचं चलन काही बरं दिसत नाही बा. म्हणजे तुला काही संशय विषय वाटतं काय रे? कसला रे? अरे कसला काय? अगं तू काय देताना करत बसला काय देतो ना? कोण ग? तू पेटीवाला होय? नाही डबलवाला. अरे पण एवढं खेळायला काय झालं? जरा हळू बोल की. हळू बोल की. अगं प्रियानू तू कोण कुठला काय देताना फरात घुसला याचा कधी कुणी विचार केलाय काय? अरे येड्या असा कानावर रात दिसतात का बरा नव? काय रे काय चाललंय? काय नाही अंघोळ झाली आता धुणे पिळायला लागले. मग आठीत लवकर. का हो? काम आहे जरा. पाटलांनी बोलवलंय तुला. असं का बाया? शिकायला बिलामत कोण असतो बाबा? कशाला पाहिजे रे? लई बोलत बसू नकस. आठी बघूया तुझं धुणं. आताच लिखे असंच निघायचं म्हणतात. होय नाहीतर काय नटून सजून निघायचं आहे होय? कशाला लागतोय कमळे? काय माझं एवढं धोतर बिराड करून चल बर काय? चल बघू लवकर. आलोच की.
खरं सांगा की पाटलाने मला कशाला बोलवली काय रे काय बोलत होता तुम्ही धुणं धुताने? काय नाही बाळा, मी दोन होत होतो. काय नाही मग त्या पिटीवाल्याबद्दल काय चाललं होतं? पिचवाल्याबद्दल काय नाही बा. असं चल आलो की. चल की. आलो की. दार लाव. मी विचारतो त्या प्रश्नाची नीट उत्तरं द्यायची, उडवा उडवी करायची नाही. खोटं बोललास तर तुकडा तुकडा करून कुत्र्या पुढे टाकी. काय रे पेटीवाला कोण, कुठलं, काय भानगड आहे? आईचन मला त्याचं काय बी आगापीच्या माहिती नाही. खरंच सांगतो आम्हाला बी एक कोड उकलं असं झालंय बघा. कोड म्हणजे तू एकाएकी कुठनं आला का आला याचं काय बी दोन नाही सरकार. असं ठीक आहे, कर की हात पुढं. हे बघ जरा त्याच्या नादावर राहायचं. इथं आलतो म्हणून कुठं फोडायचं नाही. काय म्हणतो मी? गोपाळा जाऊ दे त्याला. बरं राम 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 अण्णा. कोण रे ते? आम्ही आल्या. काय आणलं रे ते? मला अरे रस्त्यात काय दाखवत? चल इकडे. गाडव बघू दे काय आणलंय. माळा बिलवर. अरे पुरे रे तुझा कौतुक. तेच आहे ते. दोनशे चालतील? पण अण्णा 200 लई कमी होते. अरे चपला हार 5 तोळ्याचा असेल. अरे वजनाला काय 5 आणि 10 तोळे भरेल की, पण त्या तांब किती असतं ते काय करणार रे? के पण अण्णा 200 लई कमी होत्यात. अरे तुला 200 आणि बाकीच्यांची तोंड बंद करावी लागतात ते. तुला 200 त्यांना 200 आणि मला काय नको करे फायदा दे दे. पण अण्णा अरे खेळ मुकाटे ना. आणि काय रे 5 आणि 10 तोळे काय आणता रे? काहीतरी घबाड आणखी चांगला आहे. बरं अण्णा येतो. सोडा. काही लागला का धागा तुला? एका एकट्या तुकट्याचं काम नाही बघ. कशावरनं? त्यांचा पुट्टाच असला पाहिजे. ते पाटील गाडवे छेल्यांना. म्हणजे अगं बैठकीच्या वेळी छेले बडबडत नव्हता का किंचाळे ऐकल्यावर? अगं फुलावते हे फुलावते. अगं झेले अण्णा आली बघ. अरे मग त्याला बसायला सांग की. आले मी. बरोबर बरं झालं छेले आलाय. त्याला जरा खोळा. अगं बाई झेले या या नाही म्हणजे आज इकडं कोणीकडे मर्जी वळवली म्हणायच्या. काय येऊ नाही काय तुमच्याकडे? काय बिटीवाले काय बोलणं का काय म्हणायचं? आता बघ की बघतेस काय तेसने बसायला सांगली. अगो बाया त्यानं कशाला बसायला सांगायचं? त्यानं हक्कानं बसायचं. अगं मग हक्कानं बसायचं तर हातानं धरून बसशील. या की. काय होते काय होते फुलावती बाई तुमच्या आणि बघा नित्या पाहून त्याला तर मला घरात केलं बघा. आज हे काय हे काय आणलंय बघा तुमच्यासाठी. माझ्यासाठी काय आणलंय गो? चालू चालू बघा तरी कसा आहे रंग. पण मी म्हणते एवढं पैसे कशाला इंना काढणे खर्च केलं? काय हात हलवी द्यायचं काय तुमच्याकडे मोकळं? फुलावती बाई या शालूत आज लावणी झाली पाहिजे आमच्याकडे. होईल की होईल. काय हौशी आहेत नाही मोठा माणूस त्याचं काय हौसेला आणि मोल नसते बघा. अहो हाताकडून आणि हौस करायची
तर मग प्रपंचच करावा की नेट का काय चालते होय चाल ठेवते बरं का. ठेवते आणि कशाला हो? का हो? येताना सांगून आलोय हो 4 स्पेशल कप चहा हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये? हं? हं? का हो? नाही म्हणजे जेले अण्णा हं? आमच्या हातचा चहा गोड लागत नाही होय. हा? तुझं काय फुलावती बाई काय चहापेक्षा बघा तुमचं बोलणंच गुळमाट लागतंय बघा. गळवाटच आहे. कोणते आला वाटतं. अरे ये रे होत रे 3 कप. मी आणते बरं का. अरे दे की रे लवकर. गणपा तिसरा चहा तूच घे. आणा. घ्या. हे काय आणि तुम्हाला मी घेईन की माग. घ्या. थांबा जरा गरम आहे फुकून देते. हा, दे. घ्या की. अहो, सांडला की हो काय ते काय गुदगुला होता. का बरं एवढी बी सेवा घडू नये हो हे आमच्या हातनं. फुलावती बाई शालू आवडलाय ना. हे काही विचारणं झालं होय. नाही तसं ना हा? पाटलाच्या शालू पेक्षा सरस आहे ना. सोडा हो तू कुठं तुम्ही कुठं. खरं सांगू का झेल्यानं का त्या माणसाचं मला लई भ्या वाटतं बघा. चांगला नाही तो. बराबर बोललात बघा. बदमाश माणूस होतो. काय म्हणता त्याचं काय आहे त्याच्या एक एक कथा तुम्हाला सांगितल्या चक्कर लगा तुली बघा. मग सांगा तर. ओ झेलियांना भले अहो इथं काय खान मांडून बसलायचा. पाटील तिकडे तुमची वाट बघतात ना. बरं बरं तू जा रे मोरा. काय नाही तर यायला येतात हे लोक निष्कारणी ताप. बरं बाई येतो आम्ही. ते बाई हे हा. रात्री आणि लवकर यायचं बरं. बरं हा? फुला हं. हे मडकं जरा कच्च दिसतंय हा का. दिसतंय खरं. हे सावज आपल्या जाळ्यात लवकर गावल बघ. तू पोटात शिरकी त्याच्या. त्याला किती वेळ लागतो या. तेच म्हणतो मी. अगं तू गळ टाकायचा अवकाश का कापतीशी गळाला लागल बघ. त्याची नग काळजी. फुलावती ही लावणी बंद करून जाया तुम्ही घडीभर पलंगी बसा. ही लावणी झाली पाहिजे. पर मांडीवर बसून म्हणाय पाहिजे. हे काय भलतच. काय हो सरपंच हे काय सांगता आणि भलताचा. झेले अण्णा आम्हाला अक्कल शिकवायला लागला होय. अरे यो तर बैठकीतला रंग आहे. ते रंगढंग तो तुमच्या वस्तीवर ही माडी म्हणजे तुमची वस्ती समजता काय हो. अरेच्या तू तर आमच्या वस्तीपतू चाललास की. मग हे काय वागणं सगळं सुडण्याने डोसक्याला गुंडाळायचं ते. हे झेल्या कुणावर भुकतोस. कुत्र्यानं हत्तीला भ्या दाखवायचं नसतं. हे कुत्रा अरे कुणाला धमकवतोस रे तू. काय शाळेतली मास्तरी समजलास का रे मला. चूप. तोंडात जीभ ठेवणार नाही. हे, कुणाच्या जीवावर उड्या मारतोस. 2 बेरड पाळी म्हणजे आम्हाला गवती घातली असं वाटलं होय तुला. माझ्या संग गाठ आहे. अरे काय करणार आहेस रे तू. मग काढू का तुझ्या भानगडी सगळ्या बाहेर. शेल्या. हो काय करताय. या कुत्र्याला आवरा. अरे जा रे जा तुझं भांड फुटायला आणि उशीर लागणार नाही बघा. अण्णा जाऊ द्या. कुठं आहो तुम्ही हे अण्णा चला आपण जाऊया. चला मंडळी. चला. काय उचेले अण्णा. नाही मास्तरनीचं नाव काढल्यावर पाटील काय एवढं भडकलं. काय भानगड आहे म्हणायची. ते काय आणि माणूस म्हणायचा काय होतो. 1 नंबरचा ढेंबीचा. ते कसं हो? ते एक मोठं पुराण बघा. पाटलाचा माणूस काय हो. असू द्या हो. हे बाकी पाटील मोठा जंक्शन माणूस दिसतोय. हा धर हो. तुम्ही असं करा अशी दुपारची या की निवांत मग सगळं सांगतो बघा तुम्हाला स्टोरी. असं म्हणता. हम्म. येतो की. याच. नाही, तू
दुपारचं मला येळा असतोच काही काम नसतं. मग या की मागा बसून निवांत बोल. या तुम्ही. जाऊ नका कुठे. बरं जाऊ का मग? पाक घोटाळा झाला बघ. असं धागदोरं जुळत आलं होतं म्हणतीस. हा पण काय करणार. तर काय हो हा? त्यानं असा फास तर का लावून घेतला म्हणायचा. हा अगं तेच समजाय मार्ग नाही. फास लावून घेतलाय का फासाला दिलाय काय कळणार. म्हणजे तिच्याच घरात त्याला कोण फास लावणार. हा अगं हे गावच असं आहे. इथं काय घडल आणि काय नाही याचा पत्त्याच लागत नाही. अगं असं कोडं उलगडत आलं होतं तर ह्यो घोटाळा झाला. मग हो, आता ठाव तरी कसा घ्यायचा. विचार कर. काय रे काय नाही आपलं ते हे चहा घेतासा का म्हणून विचारलं आलं. काय ना गच्या जा बघू तू. नाही ते फुला हा? एक वेगळंच डोक्यात आले बघ माझ्या. काय त्या मास्तराचा एखादा फोटो मिळवला पाहिजे. कशाला आणि तो तुम्हाला कोण देणार. देते कोण. मग त्या न्हाव्यान त्या दिवशी पत्ता दावला मला. जातो की आज रात्रीच घरी असेल एखादा फोटो घरात. बरं काय हो त्या फोटोचं तुम्ही काय करणार. काय करणार. हं? अगं बघ तर असं नाटक रचतो म्हणतीस. नमस्ते सर. ठीक आहे असाच त्यांना मेकअप करा आणि त्या गावड्याला पाठवून द्या. मिस्टर गावडे. येस सर. उद्या तुम्हाला ठकवाड्याला जायचं ठाऊक आहे ना. येस सर. उद्याच ते का.
चला घेऊन चला रे. चला बाजूला बाजूला. काय इन्स्पेक्टर साहेब, काय काम काढलं? काही नाही, गुन्हेगार सापडला. काय सरपंच, हेच ना ते मास्तर? होय, हेच की मास्तर. असं खुना पडतात ना सगळ्या? काय होय, आता समोर उभं केलंच की त्याला. असं म्हणजे ओळख पटली तर. काय गाडवे? होय, आता प्रत्यक्ष माणूस मोहरा आणून उभा केल्यावर मग आता ह्योच की. होय, चला गाडीत घेऊन चला त्याला. काय हो गाडी? अहो आपलं तर डोकसच चालेल ना. चला तुम्ही. चला. संभ्या, काय बदमाश रे यू मास्तर. चांगला गट्ट सोडीनी. ते ना मग त्या बाईला कुठे नेऊन इकलं का काय ते ना? कुणास ठाव. चल, सापडला की नाही मास्तर? सापडला, जातोय बघा चांगला 3-4 वर्ष रजवर गुलाबी हवा खायला. आता हे चला. काय सरपंच, हेच ना ते मास्तर? होय, हेच की मास्तर. असं पुन्हा पडतात ना सगळ्या? खरंच घेऊ. काय नाटक रचलं तुम्ही हे? मग अगं खरी गंमत तर ह्याच्या मोहरच आहे. ते कसं? अगं पार एलबडून गेल्यात ती. त्यांचं चेहरं बघायला पाहिजे होतं. होय होय. अहो जेला मारलं त्यालाच त्यांच्या मोहर उभं केल्यावर येडबडणारच की ते. मग फुला, हा? माझा एक कया साहेब, काय? आज रातचं त्यांची वस्तीवर मीटिंग भरली. बरोबर, आज सगळी गोळा होणारच की तिथं. हा, आणि म्हणूनच आज रात्री वस्तीवर जायचं ठरवलंय मी. काय? अगं त्यांचं जे बोलणं होईल ते ऐकायलाच पाहिजे. त्या वाघाच्या गुहेत जाणार होय तुम्ही रातच्याला? मग आणि कुणी बघितलं म्हणजे काय धडगत होईल तुमची? अगं ते काही नाही, मी नाही तुम्हाला जाऊ द्यायची. काय खुळे आहेस का काय? तसं म्हणावं तर. काय तसं म्हणा? हम्म. असला मोका सोडायचा होय? मग एवढं कशाला जुळवीत आणले पाहतो? अहो जरा विचार करा, तुमच्या जीवावर बेतलं म्हणजे. आता हाय का जीव सांभाळून असली कामं जमत्यात होय? हम्म. अगं येळ पडली तर नको का संकटात उडी टाकायला? अगं आज त्यांचं जे बोलणं होईल त्याच्यावर समजा उलगडा होणार आहे. काय नाही, मला आज जायलाच पाहिजे. खरंच जाणार तुम्ही? अगं परत न जेवायला येतायचं ना मग? आलो आलो, चला जेवून घ्या. तू मर वाढाय सांग. आलोच. फुला, ए फुला, अगं पिस्तूल कुठे आहे माझं? अगं पिस्तूल नाही बघ, त्याच्यात बी नाही त्याच्यात बी नाही. समजा उघडून बघितलं तर का कोणी कुठं गेलं असं? पैमान जात तुमची. माझं अन्न खाऊन माझ्यावर उलटता. म्हणजे असा काय गुन्हा घडला माझ्या हातनं? गुन्हा असा का तसा? मास्तरला जिता सोडून पुरला म्हणून सांगितलं सोय मला. पाटील, तोंड सांभाळून बोला. तुमच्या वाणी लांडी लबाडी करणारी अवलाद नाही माझी. आणि वर तोड्याला बोलतोस? होय होय. अरे दारातलं पायदान थेट देवाऱ्यापासून चाललं की. पाटील, तुम्ही आपली पायरी सोडू नका. दारात कण्याला पडलेलं कुत्र समजता का काय? मला थुकतो तुमच्या असलेल्या टाकरीवर. शो निघालो बघा. अरे जा, काय ख्या दाखवतोस काय मला? ये येऊ द्या की मग सांगतो. जा जा. राम राम.
कुणाला जन्म हात लावलास त्याला आणि इकडे आता काय करू मोडतोय काय हात लागल्यावर काय करायचं माणसं ही? नाही नाही माझं ऐका मी नाही जाऊ द्यायची तुम्हाला असं बिन हत्याराचं जाऊ नये माणसानं तुमच्या काही जीवाला धोका झाला म्हणजे नाही फुला मला गेलं पाहिजे नाही पण तुम्हाला काय- कामाच्या वेळी माणसाला अडवू नये तुम्हाला माझी माहिती- शपथ आहे तुला काय काळजी करू नकोस जातो हे बघा बक्कड रात झाली आहे तुम्ही त्या जाग्याला जायचं नीट उकरून बघायचं मनात शक नको खात्री तर करून घेऊ जावा तुम्ही दार बंद करून घेऊ ना नको उघडच असू दे म्हणजे उघडं ठेवू वय उंदीर एकदा पिंजऱ्यात शिरला म्हणजे मग करू बंद म्हणजे ते सांगण मागणं जावा तुम्ही काय रे पुरल्याला माणूस आहे त्या ठिकाणी आहे ना अरे येऊ बघ की होय की मग वडा माती शिवा हा वड माती बर तर अरे चला की लवकर आला बघून होय मुर्दा जाग्यालाच आहे कापड बी अजून अंगावरच आहे ती हे बी अचिट झालं म्हणायचं अहो माझी तर घाबरगुंडी उडायला झाली होती म्हटलं या लोकांनी गडबडीनं कसा बी खड्डा खाणला आणि घाईघाईनं माती सारून तशीच पळून आलं का काय वय दुगदुगी असताना त्याला पुरला होता पण आता काही घोर नाही बघा पाटील त्या पिष्ट्या विनाकारणी बलामत आली बघा जाऊ द्या लय माजला होता आता कुणाला का धरणात आपण बिनघोर झालो आणि आपण बी तोच मास्तर म्हणून सांगितलं हे बी लय बरं झालं कायमची कटकट मिटली कसं अहो तर कोण आहे तिकडं रामखोरा तू आता पोलादी पिंजऱ्यात गावलास बांधा खांबाला गणपा ए गणपा गणपा जा की बाबा जरा जाऊन बघून ये का बरं एवढा येळ लागला असेल काय काय का अक्षी पात्रावानी वाट बघतीस तिची कोण आहे ग तुझा त्यो आणि वाय का अगं काय चोरून कारभार चालवला शिव म्हणजे काय बोलतोस तू हे काय बोलतोय अगं रोज बघतोय तुमचं काय सुदगुत चाललंय ते कसलं सुदगुत चाललंय कसलं अगं अशाने सगळ्यांनी एक दिवस खड्ड्यात ढकलून मोकळी होशील तू फुलावती आम्ही राहावं का जावं हे तरी आम्हाला सांग पण मी म्हणते असे एकाएकी रान पेटवायला तुम्हा सगळ्यांनी झालं तरी काय काय की काय काय सगळं आधीच धुमसतंय कुठला कोण पेटीवाला फळाचा आला काय आणि हे सगळं चाललंय काय अरे तो काय खरा पेटीवाला आहे वय त्याचा सारा ठाव आहे मला होय होय पण नाही तो धोंडा पदरात पाडला तरी कशाला आणि होय उद्या काय अंगावर जोखीम आली म्हणजे बरोबर आहे अरे हे मोकळीच अरे जावा की सगळी खडी पडायला तर मग कशी सगळ्यांची मान फासात गुंतवायला लागली आहे ती फुलावती आता आम्ही का फडात राहणार नाही एक तर तो पेटवला इथनं गेला पाहिजे नाहीतर आम्ही इथनं जाणार बघ होय तर काय कशाला राहायचं इथे हे गाव काय इथले लोक काय आणि तू पाटील हुरड्याची ऊन ऊन कंस चोळल्या का पायाखाली चोळील सगळ्यांनी खस्सा असा
हो इथं भांडत काय बसलाय? काय झालं? त्या पाटलांनी आपल्या पेटीवाल्याला बांधून ठेवले ना. काय म्हणतोस? वाड्यात. अरे तुम्ही कुठे चाललाय तिच्या मागणं जीव द्यायला? थांबा तिथंच. बोल, तू खरा कोण आहेस? काय कारभार चालला होता तुझा? काय चोरून ऐकणं चाललं होतं तुझं? बोल. नाही बोला. काय बोलतोय तो? पाटील, यात काहीतरी काळं बेरं दिसतंय मला. कुरपा, चांगला कुरपा याला. एक हाड ठेवणार नाही, हाड. बोल. बोल. नाही बोला. बोल. कोण आहे तिकडं? कोणाला कोण आहे? पाटील, ही तमाशाची नाची दिसतीय. अरे मग बघताय काय? पकडाचं सटीला. अतिवादी. गाडीवान दादा, गाडीवाल्याच्या रूपाने मला तेव्हाच भेटला बघा. पाटलाचे लोक माझ्या पाठलाग करतात. मला आसरा द्या, नाही उपकार होतील माझ्या. हात जोडते मी तुम्हाला. बरं बसा. गाडी वळून घ्या. पाटलाचे लोक याच रस्त्याने मोर गेलेत. म्हणून पळून चालली? त्याला वागाचं परत हात पाय हलवायचं नाही. आमच्या हातावर तू देता. पाटील, कोण आहे ते गाडीत? कोण? गोपाळा. होय, गोपाळाच आहे मी. पाटील, गुमान हात सोडा तिथं, नाहीतर जन्माचा छोटा करून ठेवीन. रावतीबाई, टाका खाली उडी. गोपाळा, माझ्यावर डाव धरतोस? विचारताय काय? आणि कान नीट उघडं ठेवून ऐका. काय सांगणार आहेस? उद्या दिस उजळायच्या आत त्या पिकीवाल्याला नाही सोडला तर माझ्यासारखा वाईट कोण नाही. काय करणार आहेस तू? काय करणार आहे ते बोलून नाही दाखवणार, करूनच दाखवणार आहे मी. ठीक आहे, चला. गणप्या, थांब. चाललास कुठं? खाल्ल्या घरचं वास असं मोजलंस होय? मुर्दाड्या. हे थंड होय तुझं. तुला तुझ्या पाया पडतो, परत अशी चूक करणार नाही. देवा शपथ चूक करणार नाही. परत मला मार. चुप. फुलावती, आता तोंडातून फळ काढशील तर जीभ हिसून टाकील. हे सगळं धनाच खोटं आहे. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणारी जात नव आमची पाटील. मी सांगते, हे खरं आहे सगळं. चुप. उगाच तोंडची बाब देऊ नका. काय पुरावा आहे तुमच्यावर? पाटील, ह्यो चित्ता पुरावा हजर आहे तुमच्या मोर. बोल पोपटा, आता काय पुरावा आहे? तीन फेरा करीन. पाटील, हा घ्या पुरावा. कोण? पेटीवाला. कोण? तुम्ही आणि तुमच्या लोकांच्यावर वारंट बजावण्यासाठी मी चाललोय. पकडायचं आव्हान करा ना. फुलावती, 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 अगं काय केलंस? साहेबराव, मी तुम्हाला सबूत दिला होता, तो खरा केला. अगं पहिल्या भेटीत नकळत बोलली होती. तुम्ही म्हणाला तर मी जीवती. शेवटी आपलंच तुमचं काम झालं ना. तुमचं काम झालं ना.